नमस्कार शेतकरी मित्रांनो, मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नमो शेतकरी योजनेची 4th इन्स्टॉलमेंट तुम्हाला कधीपर्यंत भेटणार आहे याच्याविषयी सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर बघा, नमो शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता पेंडिंगला आहे तो तुमच्या अकाउंटमध्ये कधीपर्यंत जमा होईल याच्याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। जर तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो, जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सुद्धा सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, कारण की गव्हर्नमेंट योजनांसंदर्भात सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नमो शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होणार आहे याच्याविषयी चला आता मेन टॉपिकला सुरुवात करूया। सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर बघा मित्रांनो, नुकत्याच काही दिवसांपूर्वी म्हणजे 18 जून 2024 रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता देशांमधील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमा करण्यात आला। तर बघा, पीएम किसान योजनेचा जो 17वा हप्ता होता तो सक्सेसफुली सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात आलेला आहे। आता विषय राहिलेला आहे फक्त नमो किसान योजनेचा। तर नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो कधीपर्यंत जमा होईल याच्याविषयी सुद्धा सर्व माहिती सांगतो। तर बघा, पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता वितरित झालेला आहे। आता पेंडिंगला राहिलेला आहे नमो किसान योजनेचा चौथा हप्ता। तर याच्याविषयी अपडेट सांगतो। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी बघा, 18 जून रोजी उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी येथे पंतप्रधान यांचा एक विशेष दौरा होता व या दौऱ्यादरम्यान शेतकरी परिषद घेऊन या 17व्या हप्त्याचे वितरण करण्यात आलेले। तर पीएम किसान योजनेचा जो 17वा हप्ता आहे त्याचे वितरण झालेले आहे, परंतु नमो किसान योजनेच्या चौथ्या हप्त्याचे वितरण अजूनपर्यंत झालेले नाही। तर ते कधीपर्यंत होऊ शकते याच्याविषयी सर्व माहिती सांगतो। तर या ठिकाणी बघा, सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी आहे। तर बघा, नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जुलै महिन्याच्या अखेरीस किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला या योजनेचा पुढील हप्ता म्हणजे चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे। तर बघा, जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या वीकमध्ये सुद्धा तुम्हाला तुमचे पैसे मिळतील। ठीक आहे। त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट माहिती बघा। तर या ठिकाणी बघा, हा पॉईंट सर्वात महत्वाचा आहे। तथापि या संदर्भात सरकारच्या माध्यमातून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही। यामुळे या योजनेचा चौथा हप्ता कधी मिळतो हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे, कारण की बघा, या संदर्भात महाराष्ट्र सरकारने कोणत्याही प्रकारची घोषणा केलेली नाही की तुमचा हप्ता या तारखेला जमा होईल किंवा या तारखेला जमा होईल, अशी कोणतीही अपडेट नाहीये किंवा कोणतीही त्यांनी ऑफिशियल घोषणा केलेली नाहीये। त्यामुळे मित्रांनो बघा, हा एक अंदाज आहे की तुमचा नमो शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता आहे तो एकतर जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होऊ शकतो किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सुद्धा जमा होऊ शकतो। त्यानंतर बघा, आता असं पण होऊ शकतं की नमो शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता आहे आणि पाचवा हप्ता हे दोन्ही हप्ते तुम्हाला एकसाथ मिळू शकतात। म्हणजे हे 2000 आणि या पाचव्या हप्त्याचे 2000 असे दोन्ही मिळून 4000 तुम्हाला डायरेक्टली एकत्र सुद्धा भेटू शकतात, कारण की विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत। त्या पार्श्वभूमीवर असं सुद्धा होऊ शकतं की तुम्हाला चौथा आणि पाचवा हप्ता दोन्ही सुद्धा एकत्र दिला जाऊ शकतो। त्यामुळे मित्रांनो, अशाच प्रकारचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। या व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा। थँक्स फॉर वॉचिंग।